वेळ कोणासाठीही थांबत नाही मित्रांनो. म्हणून प्रत्येक दिवस असा जगा जणू तोच तुमचा सर्वात मौल्यवान दिवस आहे. मेहनत आज करा, जेणेकरून उद्या स्वतःवर तुम्हाला अभिमान वाटेल. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे या तूळ राशीच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा हा विशेष व्हिडिओ तूळ राशीसाठी आहे. सन 2026 सुरू होण्याआधीच सर्व तूळ राशीच्या लोकांना अनंत शुभेच्छा. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे तूळ राशीच्या आयुष्यात 2026 साली घडणाऱ्या 6 अत्यंत महत्त्वाच्या घटना, ज्या निश्चितच तुमच्या जीवनात बदल घडवून आणतील. 2026 मध्ये शनी, राहू, केतू आणि गुरु ग्रह तुमच्या जन्म राशीप्रमाणे कोणत्या स्थानी आहेत आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे हे मी सविस्तरपणे आज तुम्हाला समजावून सांगणार आहे. हा व्हिडिओ जन्मराशी व चंद्र राशी यावर आधारित आहे. जर तुम्हाला तुमच्या कुंडलीचे वैयक्तिक विश्लेषण हवे असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता. चला तर मग जाणून घेऊया तूळ राशीच्या आयुष्यातील त्या महत्त्वाच्या 6 घटना. पहिली महत्त्वाची घटना मित्रांनो, 2026 मध्ये शनी ग्रह तुमच्या 6व्या भावात विराजमान आहेत. शनीची 7.5 किंवा ढय्या यावर्षी तूळ राशीला लागू होत नाही. ही खूप दिलासादायक गोष्ट तुमच्यासाठी आहे. 6व्या भावातील शनी विदेश गमनाचे संकेत देतो. विशेषतः शिक्षणासाठी किंवा कामासाठी तुम्ही घरापासून दूर जाऊ शकतात. एप्रिल मे नंतर परदेशात जाण्याची किंवा कुटुंबापासून काही काळ दूर जाण्याची शक्यता स्पष्ट दिसते. दुसरी महत्त्वाची घटना, राहू तुमच्या 5म भावात आणि केतू 11व्या भावात आहे. याचा अर्थ असा की 2026 मध्ये तुम्ही तुमच्या उत्पन्नावर समाधानी राहणार नाहीत. तुम्हाला अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग शोधायची इच्छा होईल. मित्रांनो, हा काळ मल्टिपल इन्कम सोर्ससाठी अत्यंत शुभ आहे. नवीन कौशल्य शिकून त्यातून कमाई करण्याची संधी तुम्हाला मिळेल. तिसरी महत्त्वाची घटना, गुरुग्रह तुमच्या 9व्या भावात आहे आणि तो तुमच्या 1ल्या, 3ऱ्या आणि 5म भावावर दृष्टिक्षेप टाकत आहे. जून 2026 पूर्वी सरकारी परीक्षा, प्रवेश प्रक्रिया किंवा कोणत्याही प्रकारची परीक्षा यामध्ये तुम्हाला यश मिळण्याचे योग आहेत. शिक्षणाशी संबंधित खूप चांगली बातमी जून पूर्वी तुम्हाला मिळू शकते. चौथी महत्त्वाची घटना, गुरुग्रहाची 5म भावावरची दृष्टी संतान सुखासाठी अतिशय उत्तम आहे. 2026 मध्ये विशेषतः जून पूर्वी गर्भधारणाचे प्रबळ योग निर्माण होतील. लव्ह रिलेशनशिप बाबत सांगायचे झाल्यास जून पर्यंत जो काळ आहे तो खूप चांगला आहे. मात्र जून ते ऑक्टोबर दरम्यान लहान गैरसमज टाळा. पाचवी महत्त्वाची घटना मित्रांनो, ही सर्वात मोठी घटना करिअर संदर्भात आहे. 2 जून 2026 पासून गुरुग्रह तुमच्या 10व्या भावात प्रवेश करणार आहेत, तेही तब्बल 12 वर्षानंतर. याचा अर्थ मोठी पदोन्नती, नवीन नोकरी, मोठी जबाबदारी आणि उत्पन्नात प्रचंड वाढ. जे लोक बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळण्याचे योग प्रबळ होतील. 6वी आणि शेवटची महत्त्वाची घटना, शनीची दृष्टी तुमच्या 12व्या आणि 3ऱ्या भावावर आहे. विदेश, उत्पन्न, ऑनलाईन काम, यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक किंवा डिजिटल व्यवसाय करणाऱ्यांसाठी 2026 हे वर्ष अत्यंत फायदेशीर आहे. मात्र पैशाचा व्यवहार करताना विश्वास ठेवा, काळजी घ्या. आरोग्याच्या बाबतीत सुद्धा पोट, पचन आणि लिव्हर याकडे विशेष लक्ष द्या. तुम्ही उपाय करा, महादेवाच्या शिवलिंगचे अभिषेक, हनुमान चालिसाचे पठण याने लाभ होईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील ते कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.